आत्मा नमस्ते. चला तर सुरेखाताई साळुंखे म्हणतात की मॅडम आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. कोणाकोणाला ऐकायचं आहे? यस, सगळ्यांनी हात वर केले. बोला सुरेखाताई. मॅडम मला परवा नाही का माझी दाढ दुखत होती, मला दवाखान्यात नेलं आणि ते भूल द्यायचं इंजेक्शन द्यायचं होतं. मला असं दरदरून घाम यायला नको वाटायला आणि मला एकदम आठवण झाली. मी नजरेनेच माझ्या मनाने सिम्बॉल दिले आणि मला ते इंजेक्शन दिलेलं कळलं सुद्धा नाही आणि हे मला दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगायचं होतं, पण हिंमत नाही झाली. बरं, आता तुमचे सगळे अनुभव सांगा सगळ्यांना मग, हिम्मत करून. मी रेकी देते, तुमची सगळी हिंमत झालेली आहे. आठवून आठवून सांगायला लागतील मॅडम, पण ते दररोजचा अनुभव सांगते. मला काहीतरी सांगायचं असते. हे सगळे पण मी रिपीटर पडते, हे नवीन आहेत, मग आपण कशाला बोलायचं, मग मी बोलत नाही मॅडम. पण ग्रँड मास्टरला असं नाही होणार, पहिले मी. नक्कीच. सुरेखाताईंनी सगळ्यात पहिला अनुभव त्यांच्या किडनी स्टोनचा घेतला होता. तर बोला सुरेखाताई. असं कधीच झालं नाही मॅडम. डॉक्टर स्वतः सुद्धा म्हणले की किडनी स्टोन एकदा एवढ्या 4 ते 5 तासात पडतो म्हणून. आणि मला तुम्ही तेव्हा जस्ट माझी सेकंड डिग्री चालू होती. मला दवाखान्यात पहाटे पहाटे 4 वाजता दवाखान्यात नेलं. नेल्यानंतर माझं ते चालूच होतं. मी स्वतःला सिम्बॉल देत होते. माझं स्वादिष्टांन चक्र मी क्लीन करत होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करत होते. आणि 4:30 ते 5 वाजता दुपारी 2 भागामध्ये, एकदा अर्धा आणि एकदा अर्धा, असे माझे दोन्ही स्टोन पडले. 1 वर्ष झालं मला कसलाही त्रास नाही. डॉक्टरला थोडं सुद्धा आश्चर्य वाटलं. ते म्हणले तुमचा काहीतरी गैरसमज आहे, असं नाही होऊ शकत, एवढ्या लवकर नाही पडत. पण पडला. मी स्वतः पाहिलं आणि आता काही सुद्धा नाही. 1 वर्ष झालं. मी 1 वर्षापूर्वी तुम्हाला हा अनुभव सांगितलेला. काही त्रास नाही मला. आणि परवा हा दाढेचा, हा तर जस्ट घरात सगळ्यांना सांगितला, सगळेच खुश झाले. थोडं मला शुगर प्रॉब्लेम होता ना, म्हणून मला थोडंसं भीती वाटत होती. पण काहीच नाही, म्हणजे ते टोचलेलं सुद्धा कळलं नाही मॅडम. म्हणजे यावेळेस दाढ काढताना 2 इंजेक्शन डॉक्टरने दिले, भूल आणि दुसरं कशाचं माहित नाही. पण मला कसं, आणि एक पण ते मिनिट. माझ्यासाठी खूप महत्वाची होती. अच्छा. अधिक मधल्या काळामध्ये काय रेकीनी मागील वर्षी आपण रेकीला जॉईन व्हायच्या अगोदर आणि आता काय आयुष्यामध्ये बदल झालेले आहेत? माझ्या आयुष्यामध्ये आनंद आनंद झालाय मॅडम. प्रथम तर तुम्हाला जुडल्यापासूनच आनंद झालेला आहे. बरेच दिवस झाले मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी पाहत होते मुलगी. अनुरूप मुलगी मिळत नव्हती. तुमच्या संपर्कात आले, एक फोटो आला आणि मी तो तुम्हाला पाठवला. तुम्ही टॅरो काढला आणि तथास्तु म्हटलात. आणि आज ती मुलगी, म्हणजे कौतुकाला शब्द कमी पडतील एवढी दिसायला छान आणि गुणाला छान, सर्व गुण संपन्न अशी मुलगी मला मिळालेली. आणि ह्याचं सगळं आणि सगळं श्रेय तुम्हाला. मी नवरी बघायला आली नाही. मी ना मुलगी बघायला आली. थँक्यू 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 मॅडम. म्हणजे असा आनंद एखाद्या सासूला मिळायला खूप खूप नशीब लागतं. अगदी मी योग्य वेळी तुमच्या संपर्कात आले, योग्य वेळी. खूप छान. कारण कुठलीच गोष्ट सांगा, माझ्या डोक्यात संकल्प आला आणि तो पूर्ण झालाच पाहिजे, ही पॉवर मात्र माझ्यात झाली. मी जे बोलते मनातल्या मनात, ते कम्प्लीट पुढे उभंच राहतं माझ्या. मग मी नेहमी चांगलंच बोलते, तसंच उभं राहतं. माझी आई आलेली आता इथं. आई सुद्धा म्हणते केवढीच गुणाची आहे तुझी सून, तिला काही सांगावंच लागत नाही. आणि विशेष म्हणजे मॅडम MBA शिक्षण झाले, जॉब, 50,000 पगार. पण मुलीची मध्ये माझ्या डिलिव्हरी होती म्हणून त्यामुळे तिने लिव्ह घेऊन थांबलेली इथं. आणि मुलीला सुद्धा मी डिलिव्हरीला नेताना नाही का मेडिटेशन केलं, तुम्हाला बोलले. तिला पहिला मुलगा होता, सगळ्या ग्रुपची एनर्जी घेतली आणि तिला मुलगी पण झाली. व्यवस्थित सगळं छान. सगळं माझ्या दोन्ही मुलांचं छान. घरामध्ये जिकडे तिकडे आनंदी आनंद आनंदी आनंद आहे. आणि काय जादू केली मॅडम, मी बोलतच राहिली. मला बोलायला भीती वाटते, मी आज कशी बोलायला लागले. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि खरंच माझ्या घरामध्ये आनंदी आनंद आनंदी आनंद आहे. म्हणून मी सेशन अजिबात चुकवत नाही. पण काल नवीन गाडी घेतली म्हणून आम्ही सिद्धटेकला गणपतीला गेलो होतो. आणि त्यामुळे तुम्ही ते सिम्बॉल वगैरे काय शिकवलेलं मला माहित नाही. त्यामुळे काल मागे फक्त अनुभवच घेतले सगळ्यांचे. सगळ्यांनी अनुभव शेअरिंग केले काल. ओके. कालचा दिवसही असाच आनंदाचाच होता आजच्या सारखा. आणि या बॅचला विशेष, मागच्या बॅचला आपण शेअरिंग घेत असताना खूप घाई झाली मला. ओके, म्हणून या बॅचला शांततेत 2 दिवस पुढची बॅच लेट केली. पण पहिले म्हटलं तुम्हाला पूर्णपणे ऐकून घेऊया.
कोणाची काही अडचण आहे का? काय आहे का? आणि खूप छान. नक्कीच सुरेखा ताई दररोजचे आपण रेकीसोबत जोडल्यानंतर अनुभव येत असतात. येतात येस. येतात. ऊर्जेसोबत जोडल्यानंतर किडनी स्टोनच काय तर जेथे किडनी खूप कमी प्रमाणात काम करायची मॅम, डॉक्टरांनी फार आता नाही बोलूया आपण ते शब्द, पण तेथे मात्र आता त्या सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागलेल्या आहेत आणि हो झाल्या आहेत. इथपर्यंत तुम्हाला मेडिटेशन मदत करत असते. तुम्ही जो विचार करता, ते स्त्राव तुमचा मेंदू निर्माण करतो. ते ते सगळ्या गोष्टी तुमचे अवयव कार्य करायला लागतात. तुमचा किती विश्वास आहे, तुम्ही किती मनापासून काम करता, म्हणजे ऊर्जेसोबत राहता, हे महत्वाचं आहे. ओके. अगदी अगदी आता तर तुम्ही रेकी थर्ड पर्यंतच आलेले आहात. सुरेखाताई तरी एका कुठं घेतलं आहे. त्यांचं फार मन होतं ग्रँडमास्टरला यायचं, पण मध्ये थांबल्या आणि आता असेच अनेक सदस्य आहेत, की जे थांबलेले आहेत. खरं तर एक-एक दिवस एकेका जणाचा कसा जात आहे मला माहिती आहे. केव्हा करता मॅडम बॅच सुरू? केव्हा करता मॅडम बॅच सुरू पुढची? तर पहिल्या ग्रँडमास्टरचे अजूनही 10 ते 12 सेशन बाकी आहेत. ते कंप्लीट झाल्याशिवाय शांतपणे पुढे जाणार आहे. थोडं लेट होईल, पण थेट होईल. ओके. मे बी आताचे जे 7 वाजताची बॅच सुरू आहे त्यांची थर्ड डिग्री कंप्लीट झाली की आपण सुरू करू. तोपर्यंत सगळ्यांनी या बॅचला बसा, रिपीट करा शांतपणे आणि पुढे जाऊया. ओके. नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, एकाग्रता, कौटुंबिक आनंद, अधिक-अधिक काय-काय म्हणू, सगळं सगळं येणार आहे. फक्त मेडिटेशन करा आणि आपले कामं करत राहा. तुमच्या कामाला जी प्रेरणा मिळते ना, जी ऊर्जा मिळते ना, ती तर अफलातून असते. तुम्ही फक्त करत राहा. तुम्ही काय म्हणते लोकं म्हणते ना, "तुम आगे चलो हम आपके साथ है." तर आपण ऊर्जा आपल्याला म्हणते, की "तू फक्त पाऊल तर टाक. बघ मी कसा सपोर्ट करते तुला." फक्त पाऊल टाकण्याची देर आहे. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आत्मा नमस्ते. नमस्ते.